पाकिस्तानवर हल्ला करत भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कोरेगावात महायुतीने केले जल्लोषात स्वागत. जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप. काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप 27 भारतीयांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. त्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने बुधवारी पहाटे घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी मोठे हल्ले करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. कोरेगावात महायुतीने बुधवारी सकाळी 11 वाजता जुना मोटार स्टँड येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. भारताने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके, माजी नगरसेवक बच्चूशेठ ओसवाल, दीपक कांबळे, फरदीन मुजावर, अजित बर्गे, पोपटराव भिलारे, महेश वडगावी, जवानसिंग घोरपडे यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जुना मोटार स्टँड येथे एकत्रित येत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली. तिरंगा झेंडा फडकवत भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत योग्य आणि कठोर निर्णय घेतला. पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा खात्मा करण्याचा ऑपरेशन सिंदूर हाच एकमेव पर्याय होता. तो त्यांनी पूर्ण क्षमतेने करून दाखवला आहे. आज संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहे. त्यांचा दहशतवादाच्या विरोधातील लढा निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह माजी सैनिक आणि ज्येष्ठ महिला यांनी व्यक्त केला. पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पुलवामा येथे हे पर्यटकांच्यावर हल्ला केला. आपला देश नाही तर अख्खं जग त्या तीन घरातल्या कर्त्या पुरुषाला वेचून वेचून मारलं गेलं आणि ह्या भारतामध्ये जो असंतोष तयार झाला पाकिस्तानच्या बद्दल, काल सरकारनं आपल्या भारतीय सैन्य दलानं तो रात्री मिशन सिंदूर सक्सेस केला आणि पाकिस्तानाच्या घरात घुसून त्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला, ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत. अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तानची जर बस्ती उतरली नाही तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठीमागे ठामपणे असू. ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र गोळा झालेलो आहे आणि इथं पेढे वाटप आणि आम्ही आनंद साजरा करतोय. ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि तो भारतानंच धडा घडवावा तीच आमच्या सगळ्यांची भावना कळण्यासाठी आम्ही इथं सगळेजण एकत्रित झालेलो आहोत. भारत माता की जय, भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय सैन्य दलाचा जय हो, भारतीय सैन्य दलाचा जय हो. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर थेट पोलीस मुख्यालयात जाऊन घेतला सुरक्षेचा आढावा. काश्मीरच्या पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या घटनेच्या अनुषंगाने सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर आले आहेत. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सातारा पोलीस मुख्यालयात जाऊन जिल्ह्याच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र सावंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस यंत्रणेकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर मंत्री देसाई म्हणाले, पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण आहे. विनाकारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, वाहने सुव्यवस्थित ठेवावीत. जिल्ह्यात सगळीकडे शांत वातावरण असून नागरिकांचा दैनंदिन दिनक्रम शांततेत व सुरळीत सुरू असल्याबाबतचा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला.
पाकिस्तानबरोबरच अतिरेक्यांना धडा शिकवणाऱ्या केंद्र सरकार आणि तिन्ही सैन्य दलांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले विशेष अभिनंदन। काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी निष्पाप 27 लोकांना मारले, त्याचा बदला भारत देश घेणारच होता। देशातील सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारला याविषयी पाठिंबा दिला होता। संपूर्ण जगात भारत हा देश एकत्रित आहे असा संदेश दिला होता। तिन्ही सैन्य दलांनी बुधवारी पहाटे यशस्वी केलेले ऑपरेशन सिंदूर हा भारताचा अभिमान आहे, अशा शब्दात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्र सरकार आणि तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन केले। फलटण तालुका दौऱ्यावर बुधवारी खासदार मोहिते पाटील आले होते। सायंकाळी 6 वाजता फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकार आणि तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन केले। फलटण पंढरपूर रेल्वे प्रकल्प, पाणी प्रश्न, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना याविषयी त्यांनी भाष्य केले। त्याचबरोबर गावनिहाय दौरा करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले, ज्या अडचणी होत्या त्या जागेवर सोडवल्या। विकास कामांबाबत लोकांनी निवेदन दिली, ती स्वीकारली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले। जे ऑपरेशन सिंदूर आज पहाटे झालं, एकतर आपल्या देशातील सर्वच पक्षांनी एकमुखी पाठिंबा सरकारला दिला होता आणि आपला देश एक आहे हा जगाला आपण या माध्यमातून मेसेज दिला। आणि जो हल्ला आपण आपल्या डिफेन्सने केला, आपल्या तिन्ही सैन्य दलांनी केला, आपण कुठं नागरिकांना त्रास न देता जे आतंकवादी स्थळं होती, ट्रेनिंग सेंटर होते, ते सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या तिन्ही सैन्य दलांकडून झालेलं आहे। त्यामुळे मी सरकारचं आणि सैन्य दलाच्या तिन्ही सैन्य दलाचं अभिनंदन करतो की एक चांगली कामगिरी बजावली आणि एक अद्दल या माध्यमातून आतंकवाद्यांना घडवली। दहिवडीत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, काढली थेट शहरातून वरात। मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून येऊन दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास गँगमधील सदस्यांची चांगली शहरातून वरात काढली। दहिवडी शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते, मात्र गेल्या काही वर्षात या परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याने नागरिकीकरण वाढत चालले होते। विकासाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत चालले होते। पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना करत त्यावर आवर घातला आहे, मात्र मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून येऊन युवकांनी कोयते नाचवत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दहशत निर्माण केली होती। त्यानंतर ही गँग पळून गेली। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन एकापाठोपाठ एक असे करत गँगमधील सर्वांना ताब्यात घेतले, त्यांचा चांगलाच पाहुणचार केला। त्यानंतर शहरातून त्यांची वरात काढण्यात आली। आदल्या दिवशी कोयता घेऊन दहशत वाजवणाऱ्या गँगमधील सदस्य दुसऱ्या दिवशी मानाखाली घालून रस्त्यावरून चालले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला आहे।